गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला एक न्यूज दाखवतो. मांजरीने तिची पिल्ली ऑफिशियली घरात आणली. ही बघा, हे किती आहे म्हणजे चालायला लागलाय बघा, उठले वाघ सारखं दिसते एकदम. एक इथं आहे, एक तिकडे आहे आणि एक पिल्ल्याचा सीन तुम्हाला नंतर सांगेन मी काय झालं. आता आधी मी नाश्ता आणा झालं, इडली वडा बरेच दिवस खाला नाही, मग मला चट लागली, मग इडली वडा आणू. तर इडली वडा घेऊन आलो मी. मला इडली वडा तुम्हाला दाखवू बघा. तर बायाने दुकानच बंद केला नाही, तेव्हा तो 12 वाजेपर्यंत चालू असते आणि आज 10:30लाच बंद केला. चपाती गरम करून खायला लागतं. तर आता चाललो डॉक्टरकडे. दिवशी हाताची पट्टी बदला, पहिला काहीच नाही चालू आहे. मला चालला लोक दे, हवा कमी आहे पण मागची डायरेक्ट. काय जाईल तो त्याच्यावर अख्खा एक्सपेरिमेंट चालू आहे. आज बांधून बिंदून खेचाखेची गेली त्याच्यावर जरा. आता होते बराच मुवमेंट होते. आता आलेलो चिरागला, थोडा काल्हेरला जायचा होता, मग त्याला घ्यायला आलेलो. तू येईल आता, मला बोललेला नाक्यावर ये, तुला घ्यायला येतं. आणि माझा नवीन स्टँड कसा आहे बाईकचा, एकदम प्रॉपर POV तिथे का नाही, आवाज नसेल येत, जरा हवेवर उभा आहे म्हणून. आला 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 डायरेक्ट असं का आल्यावर तुम्हाला माझा नवीन स्टँड. आता बघू नीट टिकते का बघू. नाही पडला पडला पडला. अरे तवरात तर दिला मला यार. सकाळी थंडा कोण पिते. दात बघू. बिचारीला रूट कॅनल करायला सांगितलं, बिना काही खाता. आता दुपार झाली, मग कुठेतरी फिरायला जाऊ असा मन झाला. मग गाडी काढली आणि निघालो. हे बोलते घरात आलो मी, मला घरी सोडा. याला बोलतं चल काय करशील घरात जाऊन बस. ड्रायव्हर जरा हेवी ड्रायव्हर आहे आज, वन हँड ड्रायव्हर. जमते ना रे. नेली लेफ्ट साइडला त्यांनी बंद केला ना. आता फिरत आम्ही हिरानंदनी मध्ये आलो. कुठेतरी असं टाइमपास करत, काय नाही, नुसतं गाडीन फिरतो, अजून काही करत नाही आम्ही. दहबॉक आहेत ना, यो दहबॉक ना, यो दहबॉक. आर्केडी म्हणजे आर्केडिया बिझनेस पार्क सारखं. चाललीस तू? चालली का ग? चालली ही. मी नाही, मी चाललो मेडिकलला संध्याकाळी. मेडिकलला नको, सुट्ट्या आवऱ्यात फार्म हाऊसवर गेलो, त्याचा काय. चला फार्म हाऊसला. आता गाडीचं इन्शुरन्सचं काम आहे, परत काल केला नाही ना, मग आज चालू. आज ती आहे मग इन्शुरन्सचं काम करून मग घरी जाऊ. मग जिमला जाऊ जरा. इन्शुरन्स करायला आलेलो आणि इकोचा कलर बघितला. इको नाही वाटत, ॲक्च्युली वेगळीच गाडी वाटते एकदम. अशी इको पहिली बघितली मी. गाडीचे इन्शुरन्ससाठी आम्ही कुठं आलो तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली गाडी मारुतीची आहे, पण आम्हाला इन्शुरन्ससाठी BMW मध्ये वाटत, कारण की अंडरवूड वेगळी गाडी आहे ना ती. ओ माय गॉड, गाड्या बघा, गाड्या BMWच्या शोरूममध्ये पहिले आल्या. काय लागल्यात, काय दिसतात गाड्या या. ऐक बघा काय लागल्या, आई सपत काय गाड्या लागल्या. ही इंडियन आहे बस, हीच माहिती आहे, बाकी नाही. बसले, मग किती टाइम लागला आता माहीत नाही अजून.
गाडीचा इन्शुरन्स झाला. गाडी BMW बुक केली आम्ही. आणि तो बाजूला शोरूम होता तो इंडियनचा शोरूम होता. इंडियन बाईक आहेत ना त्यांचा, माहित नव्हतं बाई. BMW X3. आपली गाडी याच शोरूम मधून घेतलेली. इथं डिस्प्लेलाच होती. जी डिस्प्लेला युनिट होता तोच उचललेला आम्ही लगेच आल्या आल्या. आता गाडीचे POC करत घेतले त्यांनी. काय सायलेन्सरमध्ये टाकलं यांचा सेन्सर. इथं तो लॅपटॉप बघते. तर घरी येऊन गाडी लावली आणि लगेच जिमची बॅग उचलली आणि चालू जिमला. आणि जाऊन होती जिमला. कालची जिम स्किप झाली. काल काल बाहेर गेले ना त्याच्यामुळे स्किप झाली. आज पण मला वाटलेला चान्स नाही पण आहे थोडा टाईम मग जाऊ ना आपण. तर जिमवरून जाऊन आलो आणि आता आज जरा शोल्डर मारलं. थोडा दुखते खांदा दोन्ही साईडचं. आणि ओ माय गॉड सिद्धू आला. सिद्धू कसा यार, हाऊ दिस कसा म्हणजे बोल यार जरा दोन अरे मेडिकलवर आलेलो आणि आज या मेडिकलवर बसतो कारण की दादा गेले बाहेर. दादाची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. मग आणि एक काकू राहते इथं साईडला. तर काल बकरी ईद होती ना तर काकूनी ते दादासाठी शिरकुर्मा आणलेला. पण दादा नाही मग दादाची शिरकुर्मा खाणार. तशी मला जाम भूक लागलेली. जाम म्हणजे जाम. मी करतच होतो काय खाऊ तेवढा शिरकुर्मा आला. काय शिरकुर्मा शपथ. अजून काय पाहिजे मस्त खाऊ. गरमच आहे एकदम. गरम आहे मस्त खाऊ. तर मेडिकलवरून जाऊन आलो आणि मी जेवायला आज परत पनीरची भाजी आहे. कारण की त्या दिवशी आणलेला जो पनीर होता ना तो वाचलेला. मम्मीने परत पनीरची भाजी बनवली. आणि मग केल्याची वेफर आहे. पनीरची भाजी, चपाती, केल्याची वेफर. तर जेवण वगैरे झालं माझा मस्त की 3 चपात्या खाल्ल्या. अजून एक्स्ट्रा घेतली. आणि मग जेवल्यावर मला घेतली कलिंगड. अर्धा होता तो त्यातून पण थोडासा कापून घेतला खायला. कारण की जेवल्यावर काय ना काय तर लागते. ती तोंडाला सवय होते ना जेवल्यावर काहीतरी खायची असा विषय. मग आता हा कलिंगड जास्ती गोड नाही एकदम पानसट पण नाही. ठीक आहे. हा ब्लॉग इथं चेंज करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईज, गुड नाईट, झोपा.